राजकारणात आम्ही नवीन आहोत, पण समाजकार्य हे आम्ही बरीच मागील वर्ष करत आलेलो आहोत आणि समाजकार्याच्या थ्रूच आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे राजकारणात जरी नवीन असलो तरी समाजकारणात आम्ही नवीन नाही आहोत. मेन समस्या आहे ट्रॅफिक, पार्किंग आणि ड्रेनेजचं पाणी. ही बेसिक, ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. मग त्याला त्याच्या पद्धतीने कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा सुद्धा त्याच्या टाईपचा रोजगार उपलब्ध करून देण्यापासून ते ग्रॅज्युएशन झालेल्या किंवा उच्च शिक्षित मुलांना सुद्धा कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा एक आमचा मुद्दा असेल. आता स्ट्रीट लाईट्स आहेत, पण सगळ्या स्ट्रीट लाईट्स चालतात का, तर नाही चालत. शाळा आहेत, पण सगळीकडे चांगले शिक्षक आणि चांगलं शिक्षण उपलब्ध आहे का, तर नाही. तर ज्यांना अफोर्ड करता येत नाही ड्रायव्हिंग क्लास, त्यांच्यासाठी आम्ही ते ड्रायव्हिंग क्लासेस ठेवले होते. हा उपक्रम मोफत ड्रायव्हिंग क्लासचा ठेवला होता, जिथून बरीचशी मुलं शिकून गेलीत आणि ज्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध ऑलरेडी झालेला आहे. जो निमुळता रस्ता आहे त्यांचा, त्यातनंच त्यांचं सांडपाणी सुद्धा जातंय. तर त्या पाण्याला जागा करून देण्याची फार गरज आहे, ज्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तर तो माझा सगळ्यात पहिला प्रयत्न तो असेल माझा. नमस्कार, मी विष्णू सानप, प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिकाच्या निवडणूक प्रचार सध्या सुरू झालेला आहे आणि सर्वच उमेदवार आपले मुद्दे, अजेंडे आणि व्हिजन जनतेसमोर मांडतायत, त्यांना साथ घालतायत, प्रचार करतायत. यातीलच काही चर्चेतील काही इच्छुक असतील, माजी नगरसेवक असतील, त्यांचा एकूणच राजकीय प्रवास असेल, त्यांचं व्हिजन असेल, हे लेट्सअपच्या माध्यमातून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी या प्रभागातील उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाच्या त्या उमेदवार आहेत. आणि विशेष म्हणजे या प्रभागामध्ये पुण्यात जिथे घडत नाही ते या प्रभागामध्ये घडतंय. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी, असा हा सामना, मैत्रीपूर्ण सामना या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा प्रभाग थोडासा वेगळा आहे. आणि याच प्रभागातील उमेदवार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनीषा शितोळे. त्यांचं काय व्हिजन आहे, कुठले मुद्दे घेऊन ते मतदारांकडे जात आहेत, कुठल्या गोष्टीसाठी ते आपल्याला निवडून द्या असं म्हणतायत, त्यांच्याशी पुढील काही मिनिटं मी बोलतोय. मनीषाताई, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. काय सांगाल, पहिलीच निवडणूक आहे तुमची अशी आम्हाला माहिती मिळाली आहे, काय भावना आहेत? निवडणूक आमची पहिलीच आहे. राजकारणात आम्ही नवीन आहोत, पण समाजकार्य हे आम्ही बरीच मागील वर्ष करत आलेलो आहोत आणि समाजकार्याच्या थ्रूच आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे राजकारणात जरी नवीन असलो तरी समाजकारणात आम्ही नवीन नाही आहोत. काय समाजकार्य काय केलं? आम्ही आमचं राजमुद्रा प्रतिष्ठान आहे, त्याच्या मार्फत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्यांचे प्रश्न, सगळ्यांना साजेसे असे उपक्रम राबवत आलेलो आहोत. मागील 10-12 वर्ष झाली आम्ही काम करत आहोत आणि आम्ही सगळं आमच्या स्वतःच्या स्वखर्चातून म्हणा किंवा स्वइच्छेने म्हणा, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. हे करत असताना असं लक्षात आलं की सगळीच कामं ही अधिकारांशिवाय होत नाहीत. काही ठिकाणी अधिकारांची गरज लागते. मग काही ठिकाणी मग असं होतं की तुमच्याकडे अधिकार आहे का हे करण्याचा, नाहीये. मग तो अधिकार मिळावा म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला की आम्हाला लोकांच्या सेवेसाठी राजकारण करायचं आहे. तुम्ही आता जे उपक्रम सांगितले त्यापैकी कुठले असे निवडक उपक्रम आहेत की जे समाजहिताचे आहेत? समाजहिताचा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. महिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. छोट्या छोट्या भागांमध्ये चोरीचं प्रमाण सुद्धा जास्त होतं, त्यामुळे ते थीफ्स पासून पण संरक्षण व्हावं घरांचं, त्यासाठी आम्ही हे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. दुसरं आम्ही असं लसीकरण केंद्र आमचं होतं. कोविडच्या काळात आम्ही 10,000 लसी लोकांना दिलेल्या आहेत तेव्हा. आणि ज्येष्ठ नागरिकांना मेन सांगण्याचा मुद्दा ह्या लसीकरण असं आहे की ज्येष्ठ नागरिकांना आम्ही व्हीलचेअरवरनं गाडीत टाकून लसीकरण केंद्रापर्यंत आणलं आणि अगदीच ज्यांना व्हीलचेअरवर बसणं सुद्धा शक्य नाहीये त्यांना घरी जाऊन सुद्धा लसी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यावेळी. बरं, आता सध्या प्रचार सुरू आहे, त्याच्यातून तुमचा आम्ही वेळ घेतलाय, कसं चाललाय प्रचार?
प्रचार आमचा चांगला चाललाय आणि आमचा प्रचार हा ॲक्च्युली लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही बरीच वर्ष करत आहोत. निवडणूक लागली म्हणून प्रचाराला बाहेर निघालो असे आम्ही नाही आहोत. आम्ही गेली 10-12 वर्ष रोज डेली सुद्धा जरी तुम्ही म्हणाल तरी सुद्धा डेली बेसिसवरती सुद्धा लोकांचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करत आहोत. तुम्ही आमच्या प्रभागात जाऊन आमच्याबद्दल माहिती विचारली तर अगदी सामान्य माणसापासनं हायर क्लास ऑफ पीपल आपण जे म्हणतो त्यांच्यापर्यंत आम्ही ऑलरेडी पोहोचण्याचा प्रयत्न आधीपासूनच केलेला आहे. तुमचं काय निरीक्षण आहे? तुमच्या प्रभागातल्या लोकांना काय हवंय नेमकं? आमच्या प्रभागात असं आहे की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. तरी म्हणजे हायर क्लास ऑफ पीपलच्या वेगळ्या समस्या, मिडल क्लासच्या वेगळ्या आणि लोअर क्लासच्या वेगळ्या आहेत. तर सगळ्यात जास्त आता मेन समस्या आहे ट्रॅफिक, पार्किंग आणि ड्रेनेजचं पाणी. ही बेसिक ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे. दुसरं असं आहे की वसाहतींमध्ये मला असं जाणवतं की जिथे आई वडील हे दोन्ही कामाला जात असतात, जे बेसिक आपण जे म्हणतो की बिलो द पॉवर्टी लाईन जो क्लास ऑफ पीपल आहे, तिथे लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसतं. त्यामुळे ते मूल जे दिसतंय, जे करतंय त्याच्यातनं शिकत असतो. तर त्यासाठी काय केलंय? तिथे आम्ही छोटे छोटे संस्कार वर्ग म्हणा किंवा जिथे धार्मिक दृष्ट्या सुद्धा त्या लहान मुलांना श्लोक शिकता येतील किंवा त्यांना संस्कार शिकवण्यासाठी छोटे छोटे वर्ग, त्यांच्यासाठी मोफत अशा छोट्या छोट्या स्पोर्ट्स साठी आपण जे म्हणतो योग शिबिरं वगैरे भरवण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करू. जर तुम्हाला संधी मिळाली तर आता तुम्ही जे सांगितलेत कामं, समस्याही सांगितल्या आणि काय करणार हे आपण तुम्ही एकाच प्रश्नात दोन्ही उत्तरं दिले. तर यापेक्षा वेगळं काय करणार बरं? आता जे काही निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार आहेत हे सगळंच सांगतात आम्ही ड्रेनेजचं काम करू, आरोग्याचं करू, शिक्षणाचं करू आणि पार्किंगचं करू. हे बेसिक प्रश्न आहेत आणि हे वास्तव आहे आणि फॅक्ट आहे. पण या व्यतिरिक्त मनीषा शितोळेकडून लोकांनी काय अपेक्षा करावी आणि तुम्ही काय वेगळं करणार आहात? मी वेगळं असं सांगितलं की सांगेन की मी आमच्या प्रभागात रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हा सगळ्यात वेगळा जरी नसला तरी हा आपण म्हणू शकतो गरजेचा मुद्दा आहे. आणि हा वेगळा कसा करायचा आपण की आता 12वी झालेला सुद्धा मुलगा आहे, त्याच्याकडे शिक्षण फारसं नाहीये, पण मग त्यांनी काहीच करायचं नाही का? मग त्याला त्याच्या पद्धतीने कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा सुद्धा त्याच्या टाईपचा रोजगार उपलब्ध करून देण्यापासून ते ग्रॅज्युएशन झालेल्या किंवा उच्च शिक्षित मुलांना सुद्धा कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा एक आमचा मुद्दा असेल की ऑल क्लासेस आणि ऑल एज्युकेशन क्लासेस आपण जे म्हणतो त्या सगळ्यांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा एक वेगळा प्रश्न आमचा असेल. आणि दुसरा मी जसं म्हटलं की वसाहतींमध्ये ना आम्हाला एवढंच जाणवलं की आत्महत्येचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर आत्महत्येचं प्रमाण का वाढतं? कारण माणूस जेव्हा सगळ्या बाजूनी विचार करत नाही की बाबा हे संपलं माझं, ह्याच्या पलीकडे दुसरं पण अजून काहीतरी ऑप्शन्स आहेत मला, मी हे करू शकतो. तर हे कधी होईल जेव्हा मुलांपर्यंत टीनेज आपण जे म्हणतो 15-16 वर्षाची मुलं आहेत त्यांच्यापर्यंत तो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न, तर काउन्सिलिंग महत्वाचं आहे. अजून एक दुसरं आहे की लहान मुलं आणि मुलींनाच गुड टच बॅड टचची गरज नाहीये, मुलांना सुद्धा आता आहे एवढं आम्हाला जाणवलंय. त्यामुळे गुड टच बॅड टच हे काय असतं हे पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही एक वेगळा असा करू. त्याच्यासाठी वेगवेगळे आम्ही उपक्रम राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता जर आपण सोशल मीडियावर पाहिलं तर युथ मध्ये एक प्रचंड चीड आहे, नाराजी आहे. अरे कसे आहेत राजकारणी, कशा पद्धतीने होता, एक रोष आहे. बरोबर. पण तुमचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आणि तुम्ही राजकारणात कशासाठी आलात? ऍक्च्युली आम्ही सुद्धा जे राजकारण पाहिलं आणि आमच्या सुद्धा डोक्यात जर बघायला गेलं तर राजकारण्यांची एक इमेज लोकांच्या डोक्यात तयार झालेली आहे की राजकारणी हा करप्टेडच असतो किंवा तो एकदा निवडून आला तर तो पुन्हा आपल्याकडे येत नाही, परत दिसत नाही. तर ऍक्च्युली सगळेच तसे नसतात. आणि हा बदल केव्हा घडेल? जेव्हा वेल एज्युकेटेड लोक राजकारणात येऊन, युवक जे आहेत ते राजकारणात येऊन स्वतःचा हातभार लावण्याचा प्रयत्न करतील. आता बाहेर बसून सगळ्यांनाच वाटतं की हे असं करावं किंवा ते तसं होत नाहीये, पण तुम्ही या ना सिस्टम मध्ये या. मग सिस्टम मध्ये येऊन तो बदल घडवण्याचा जर आपण सगळ्यांनी युवकांनी जर प्रयत्न केला एकत्र येऊन तर नक्कीच बदल घडेल असं मला वाटतं. तुम्ही जर नगरसेवक झाला, 5 वर्ष तुम्ही काम केले, तर कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला ओळखलं पाहिजे लोकांनी? लोकांनी मला ऍक्च्युली आता सध्या आमच्या प्रभागामध्ये सगळं आहे, पण
ऑपरेशनल नाहीये. आता स्ट्रीट लाईट्स आहेत, पण सगळ्या स्ट्रीट लाईट्स चालतात का? तर नाही चालत आहेत. शाळा आहेत, पण सगळीकडे चांगले शिक्षक आणि चांगलं शिक्षण उपलब्ध आहे का? तर नाहीये. तर हे सगळे बदल मी नक्कीच घडवून आणेन, की सामान्य नागरिकापासून मोठ्या हायर क्लास ऑफ पीपल आपण जे म्हणतो त्यांच्यापर्यंत त्यांच्या ज्या गरजा असतील त्या त्यांच्या वेगळ्या असतील, मे बी त्यांच्याकडे सगळं असलं तरी सुद्धा त्यांचा हॅपीनेस इंडेक्स कसा वाढवता येईल आपल्याला, ह्याच्याकडे आपण नक्कीच लक्ष देऊ. त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवू. तर हे सगळं मी नक्कीच करेन आणि त्यातनं मी वेगळी नक्कीच दिसेन. ऑलरेडी आम्ही वेगळे आहोतच, कारण आम्ही बरेच वर्ष झालं आम्ही समाजकार्यातनं आम्ही आमचं काम करत आहोत. आम्ही महिलांसाठी सुद्धा ड्रायव्हिंग 4 चाकीचं प्रशिक्षण आम्ही केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही असंही ठेवलं होतं की महिलाच असं नाही, सगळेच होते त्याच्यामध्ये 4 चाकीमध्ये प्रशिक्षणासाठी. पण एक आम्ही हे दिलं होतं की फिनान्शियल ही रेषा आहे, ह्याच्या खालील जर तुमचं उत्पन्न असेल तर ज्यांना अफोर्ड करता येत नाही ड्रायव्हिंग क्लास, त्यांच्यासाठी आम्ही ते ड्रायव्हिंग क्लासेस ठेवले होते. हा उपक्रम मोफत ड्रायव्हिंग क्लासचा ठेवला होता, जिथून बरीचशी मुलं शिकून गेलीत आणि ज्यांना स्वतःचा रोजगार उपलब्ध ऑलरेडी झालेला आहे. हा एक वेगळा, सगळ्यात मला वाटत नाही असा उपक्रम कोणी केला असेल. तर हा आमच्या डोक्यात कधी आला की हा आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो की रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, तर हे एक माध्यम आहे की सध्या ओला, उबर आणि सगळं खूप चांगलं चाललेलं आहे. मग ते ड्रायव्हिंग शिकले तर ते स्वतःचं सुरू करू शकतात. टेक्नॉलॉजीचा पण उपयोग तुम्ही करता. केलेला आहे आम्ही already. बघा, साधारणपणे ज्यावेळेस लोक मतदानाला जातात तर त्यातही पुण्यातील जे मतदार आहेत ते जागरूक आहेत, तर ते विचार करतात की बरोबर. आपला लोकप्रतिनिधी, आपण ज्याला मतदान करतो तो कोण आहे, कसा आहे, त्याचं शिक्षण किती झालंय. तर बरोबर. त्याच अनुषंगाने मतदारांच्या वतीने मी हा तुम्हाला प्रश्न विचारतोय बरोबर. हा. की मनीषा शितोळे यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, शिक्षण कुठं झालं बरोबर. आणि राजकारणात तुम्ही कशा आलात? बरोबर. माझं राजकीय पार्श्वभूमी अशी मला फारशी अशी नाहीये. माझे चुलते होते जे सरपंच होते कुठे? लहानपणी कोल्हापूरला. लहानपणी त्यांचं केलेलं राजकारण गाव लेवलला आम्ही पाहिलेलं आहे. ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा तेव्हा प्रयत्न करायचे, ते पाहिलेलं आहे. पण असं इथे मुंबईला आल्यानंतर, माझे वडील मुंबईला आल्यानंतर आम्ही असं फारसं काही राजकारणाची अशी पार्श्वभूमी आणि पाठबळ असं स्ट्रॉंग असं आम्हाला नाहीये. आणि दुसरं असं आहे की मी स्वतः एक BE ENTC आहे, इंजिनियर आहे. हा. तर मला वाटतं असं आपल्यासारख्या लोकांनी, म्हणजे उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात आलं तर इतकी वर्ष जे सेम मुद्दे जे आहेत त्याच्यात बदल, प्रॉब्लेम्स जे लोकांचे आहेत ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला कळतील आणि आपण ते वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. मला राजकारणात कशाला यायचं? राजकारणात मला लोकांची सेवा करण्यासाठी यायचंय. मुळात काय होतं, प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा लोकांची मदत करायला जातो तेव्हा सगळ्याच ठिकाणी पर्सनली जेव्हा आम्ही जातो तेव्हा सगळ्याच ठिकाणी आम्हाला मदत करता येत नाही आमच्या लेवलनी, पर्सनल लेवलनी. तिथे काही ठिकाणी ना अधिकारांची गरज असते. तर ते अधिकार जेव्हा एखादं पद किंवा काही असेल आपल्याकडे तर तेव्हा मिळतात. त्यामुळे राजकारणात यायची गरज वाटते मला. आतापर्यंत, आता समजा 2-4 वर्ष निवडणुकाच झाल्या नाही, त्याआधी नगरसेवक निवडून आले होते आधी तिथले, तर असे कुठले काम आहेत की जे केले पाहिजेत होते मात्र झालेले नाहीयेत? ऍक्च्युली झालंय कसं माहितीये का, केले पाहिजे होते आणि झालं नाही असं काही फारसं नाहीये. पण झालेलं जे आहे ते सगळं अर्धवट झालंय असं मला वाटतं. की शाळा आहेत, शाळा बनवलेल्या आहेत नवीन महानगरपालिकेच्या, पण तिथे हवं तसं शिक्षण आणि शिक्षक किंवा टेक्नॉलॉजी जी लहान मुलांना शिकवायची गरज म्हणजे आहे, यंत्रणा आहे मात्र अंमलबजावणी झालेली नाहीये. आता मेन म्हणजे आमच्या एरियामध्ये ना, आमच्या प्रभागात मोठं प्लेग्राऊंड नाहीये, जे मोफत प्लेग्राऊंड आपण म्हणतो. प्लेग्राऊंड भरपूर आहेत पण सगळे पेड आहेत. फुटबॉलचे ग्राउंड आहेत, टर्फ क्लब्स आहेत, सगळं आहे पण पेड आहेत. आणि पेड ग्राउंड सगळ्याच क्लास ऑफ पीपलला अफोर्ड नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे मोफत मुलांना जाऊन स्वेच्छेने तिथे खेळता येईल, मोफत देता येऊ शकतं आपण जर प्रयत्न केले. जागा, तुमचे काय प्रयत्न असतील? माझे प्रयत्न असे असतील की आपण सध्या जागा कुठे आहे ते, जागा ती आपण शोधू शकतो आणि तिथे प्रशासनाची मदत घेऊन सगळं ते करू शकतो. ह्यासाठी आपल्याला प्रशासनाची मदत लागते आणि त्यासाठी मग एखादं पद असलं तर ते करता येऊ शकतं असं मला वाटतं. संधी मिळाली, नगरसेवक झाला तर पहिलं कुठलं काम करायचं?
पहिलं काम मला आमच्या छोट्या छोट्या वसाहती आहेत तिथनं मी चालताना मला कायम जाणवतं आणि मला ते फार वाईटही वाटतं की जो निमुळता रस्ता आहे त्यांचा त्यातनंच त्यांचं सांडपाणी सुद्धा जातंय. तर त्या पाण्याला जागा करून देण्याची फार गरज आहे, ज्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तर तो माझा सगळ्यात पहिला प्रयत्न तो असेल माझा. आता राजकीय इनिंग तुम्ही सुरू करताय, राजकारणात आला, तुम्ही आता म्हणतात की समाजकारणात आम्ही ऑलरेडी काम केलंय, आता सध्या निवडणुकीत लोकशाहीच्या या यंत्रणेमध्ये तुम्ही आता आलेला आहात. तर कुठल्या अशा राजकीय पर्सनॅलिटी तुम्हाला आवडतात आणि तुम्ही प्रभावित झाला त्यांना बघून? राजकीय पर्सनॅलिटी मला वाटतं सगळ्यांनाच आवडणारे आहेत शरदचंद्र पवार साहेब. का ते तुमच्या पक्षाचे आहेत म्हणून? नाही, माझ्या पक्षाचे आहेत म्हणून असं नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाच्या माणसाला विचारा ते काय सांगतील. सगळ्यात स्ट्रॉंग राजकारणी जर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात मी म्हणेन, महाराष्ट्राच्याच असं नाही, शरद पवार साहेब आहेत. आणि ते का स्ट्रॉंग आहेत? कारण त्यांनी प्रत्येक लहान माणसापासून मोठ्या माणसापर्यंत, म्हणजे गरिबापासून आपण म्हणू शकतो श्रीमंतापर्यंत सगळ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेत आणि ते इमोशनली पण कनेक्ट झालेले आहेत सगळ्यांना. त्यामुळे ते सगळ्यांना आपले वाटतात. बर, तर मग तुम्ही आता शरद पवारांचा एक गुण आहे, ते जनसामान्यापर्यंत पोहोचलेले आहेत. बरोबर. तर तुम्हाला प्रभागातील किंवा तुमचे पती विरेशजी असतील, तुम्ही किती फोन अटेंड करता रोज? आम्ही रोज तसं नंबर सांगता येणार नाही, पण आम्ही प्रत्येक फोन अटेंड करतो. जरी आम्हाला मिस कॉल असला तरी आम्ही कॉल बॅक करतो आणि आम्ही प्रत्येकाचे कधीही असू दे, वेळ कुठलीही असू दे, रात्री असू दे, कुणाला काही समस्या जाणवली तर कधी फोन येतात, आम्ही सगळ्यांचे फोन अटेंड करतो. बरं, आता तुम्ही आता राजकारणाचा विषय निघाला म्हणून राजकीय पर्सनॅलिटी तुम्ही शरद पवारांची सांगितली, त्या व्यतिरिक्त कुठली महिला नेते तुम्हाला आवडते? आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न, महिलांनी राजकारणात यावं का? आता तुम्ही मला पुन्हा म्हणाल की तुमच्या पक्षाच्या आहेत म्हणून, पण मला महिला नेतृत्व जर विचारलात तर सुप्रियाताई सुळे, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे ह्या फार आवडतात. कारण त्या सुद्धा अशा फार वेल एज्युकेटेड आहेत आणि त्या प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक माणसाचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा, तुम्ही कधी ताईंना बघा, त्या कितीही घाईत असल्या आणि तुम्ही त्यांना जर गर्दीतनं सुद्धा आवाज दिला तर त्या थांबवतात, सगळा त्यांचा ताफा थांबवतात आणि त्या माणसाचा ऐकून घेतात आणि त्यांचं जे कोणी तिथे असेल त्याला सांगतात की बघ बाबा, हे कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल, त्या माणसाला म्हणजे कशी आपली मदत होईल. तर त्या नक्कीच करतात. हा गुण आम्ही त्यांच्याकडनं नक्कीच घेऊ इच्छितो. तुमच्या प्रचाराच्या बॅनरवर ना तुमचा आणि तुमचे पती विरेश शितोळे यांचा फोटो आहे. कशी साथ लाभते त्याची तुम्हाला? ऍक्च्युली विरेशजी हे खूप वर्ष झाले राजकारण, समाजकारण आणि राजकारण म्हणाल तरी सुद्धा दोन्ही करत आहेत. मागील टर्ममध्ये सुद्धा ते अपक्ष उभे होते, तेव्हा सुद्धा अपक्ष असून सुद्धा लोकांनी आम्हाला फार मतं पण दिलीत आणि आम्हाला फार प्रेम दिलं लोकांनी. आणि त्यांची नक्कीच मी त्यांच्याकडनंच म्हणू शकता की शिकले राजकारण कसं करायचं ते. आणि राजकारणापेक्षा मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येईन की समाजकार्य कसं करायचं हे मी त्यांच्याकडनं शिकले. त्यामुळे जरी निवडून आले तरी लोकांना माझ्या माध्यमातून 2 नगरसेवक मिळतील असं मी नक्कीच सांगते. विरेशजी सुद्धा आणि मी सुद्धा, आम्ही 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करू. बघा, मी सुरुवातीला एक असं बोललो होतो की हा प्रभाग थोडा वेगळा आहे. पुण्यात इतरत्र वेगळं चित्र आहे, मात्र प्रभाग क्रमांक 30 मध्ये तुतारी आणि घड्याळ आमने सामने. तुमचा प्रमुख विरोधक कोण आहे समोर? आता कसं आहे माहितीये का, तुतारी समोर जेवढे चिन्ह आहेत उभी, ती सगळीच आमची विरोधक झाली आहेत. जरी पुण्यात सगळीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक असल्या तरी आता आमच्या प्रभागात तुतारी समोर जेवढे आहेत ते सगळे आमच्या विरोधात आहेत. आणि मला तुतारी समोरील प्रत्येक जण हा विरोधक आहे. मी तुतारीला कसं माझ्या परीने निवडून आणण्याचा प्रयत्न करू शकते त्याच्यावरती मी नक्कीच भर देणार आहे, मग समोर कोणी असो. लोकांनी तुम्हाला का मतदान करावं? लोकांनी मला ह्यासाठी मतदान करावं की मी वेल एज्युकेटेड आहे आणि दुसरं असं की मी एक म्हणजे यंग म्हणू शकता, मी यंग कॅन्डिडेट आहे. तर युवकांचे प्रश्न मी सोडवायचा प्रयत्न करेन आणि माझ्यामध्ये ती ऊर्जा आहे की प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करू शकते. त्यामुळे पर्सनली सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं. तुम्ही इंजिनियर आहात, तर तुमच्या इंजिनियर असण्याचा काय फायदा होईल प्रभागाला?
इंजिनियर असण्याचा असा फायदा होईल की मी टेक्नॉलॉजीचा नक्कीच वापर करेन सगळ्या ठिकाणी, की जिथे आम्ही ऑलरेडी टेक्नॉलॉजीचा वापर करत आहोत. आम्ही CCTV कॅमेरे म्हणा किंवा आम्ही आधार कार्ड आणि जे हे आहेत इलेक्शन कार्ड्स आहेत, आधार कार्ड आहेत, ते लोकांना काढून देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बूथ्स पण लावले होते. आत्ता नाही, असं नाही की इलेक्शन आलं म्हणून आम्ही लावले. हे मागील 2-3 वर्षापूर्वी आम्ही केलेले उपक्रम आहेत. हे सगळे मी टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रभागात कशी सुधारणा करता येईल हे नक्कीच प्रयत्न करेन. विरोधकाच्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? ऍक्च्युली तसं बघायला गेलो तर आम्ही विरोधकांच्या टीकेकडे फारसं असं लक्ष देत नाही, कारण आम्ही आत्ता इलेक्शन आली म्हणून आम्ही काम करतोय असं नाहीये. आम्ही गेली बरेच वर्ष काम करत आलोय आणि डेली बेसिसवरती काम करत आलोय. त्यामुळे त्यांच्या टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही आणि आमचं काम लोकांनी बघावं आणि आमच्या कामावरती विश्वास ठेवावा, एवढंच मी सांगेन. तुमच्या प्रभागाचं वेगळेपण इतर प्रभागापेक्षा वेगळेपण काय दाखवाल? मी वेगळेपण असं दाखवीन की आता सध्या आमच्याकडे 2 मोठ्या संस्था आहेत. एकतर कमिन्स कॉलेज आहे आणि महर्षी कर्वे शिक्षण संस्था आहे. त्याच फार जवळ आहेत आणि त्यांच्या मधला जो रस्ता आहे तो फार निमुळता आहे. त्यामुळे तिथे ना ट्रॅफिकची खूप मोठ्या प्रमाणात समस्या जाणवते. त्यामुळे ते कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल, रस्त्याचं हे वाढवणं किंवा मग प्रॉपर सिग्नल्स लावणं, आणि जरी आतला रस्ता असला तरी सिग्नल्स लावून मग तिथे कसं ट्रॅफिकचं सुव्यवस्था करता येईल ह्याच्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ. बरं, इथं आता 2 वेगळे वर्ग राहतात, त्यांचे रिक्वायरमेंट वेगळे आहेत, बरोबर. त्यासाठी काय वेगळे? आता तसं आपल्याकडे 2 टाईपचे लोक आहेत. आता जसे हायर क्लास ऑफ पीपल आहेत तर त्यांना सुद्धा प्रॉब्लेम्स असतात, नाही असं नाही, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. आपण त्यांच्यापर्यंत जाऊ आणि त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता असा आहे की पार्किंगची व्यवस्था आणि ट्रॅफिक हे जे आहेत हे 2 मुद्दे त्यांचे सगळ्यात मोठे असतील. आणि प्लस स्ट्रीट लाईट्स ज्या आहेत त्या सगळीकडे व्यवस्थित लावलेल्या गेलेल्या नाही आहेत. तर त्या सोसायट्यांच्या बाहेर सुद्धा स्ट्रीट लाईट्स, कुठल्याही वेळी जर माणूस आला तर त्याला हे सेफ वाटलं पाहिजे, लाईट्स असल्या पाहिजेत. तर ती एक नक्कीच आम्ही सोय करून देण्याचा प्रयत्न. प्रभागातील कुठल्या भागात कुठल्या समस्या आहेत त्याची काही माहिती? आता प्रभागात ना वेगळ्या टाईपचे भाग आहेत आमच्याकडे. जसं मी आता सांगितलं, हे कमिन्स कॉलेज आणि हे कर्वे संस्था आहे, तिथे ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्हाला जाणवतो. दुसरा असा भाग आहे जिथे छोट्या वसाहती आहेत, श्रमिक वसाहत आहे, गोसावी वस्ती आहे, आकाशनगर आहे, जिथे त्यांचे प्रॉब्लेम्स थोडे वेगळे आहेत, जिथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांच्या वसाहतीत ना लाईट्स सुद्धा रात्रीच्या संध्याकाळच्या वेळी मला जाणवलं की नाही आहेत. आणि हाच क्लास ऑफ पीपल आहे जो रात्री उशिरा कामावरनं परत येतो. मग त्यांनी कसं यावं, तर त्यासाठी त्यांना लाईट्सची सेवा आम्ही करून देऊ. तिथे सुद्धा CCTV कॅमेरे, आकाशनगरमध्ये आम्ही ऑलरेडी CCTV कॅमेरे लावलेले आहेत आमच्या स्वखर्चातून. अजून कुठे कुठे लावता येईल इथे आम्ही लक्ष देऊ. ह्या वसाहतींमध्ये गोसावी वस्ती, श्रमिक वसाहत झालं, आकाशनगर झालं, सिद्धेश्वर नगर झालं, इथे प्रॉब्लेम असा आहे की कचरा गाडी ही त्यांच्यापर्यंत आतमध्ये जाण्याची सोयच नाहीये. मग त्यांनी कचरा गाड्या जातच नाहीत त्यांच्यापर्यंत. मग ते काय करतात, कचरा जिथे दिसेल तिथे आणून टाकतात. त्यात त्यांचा प्रॉब्लेम नाहीये. ते अशी यंत्रणा ऍक्टिव्ह आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. त्यांना घरोघरी जाऊन सांगण्याचा प्रयत्न करू की कुठे कचरा टाकायचा, किंवा त्यांना एखादा बाहेर असं एक ठिकाण सांगून त्यांच्या जवळपास की इथे बाबा तुम्ही ओला कचरा, सुका कचरा टाकू शकता, असं काहीतरी करता आलं तर आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आणि मग ह्या कचऱ्यामुळे आरोग्याची सेवा, आरोग्याची सुद्धा प्रॉब्लेम्स जे येतात मग ते सुद्धा आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या प्रभागाला तुम्ही कुठे पाहता 5 वर्षात? 5 वर्षात आम्ही सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मी ह्याच्यात मुद्दा असा सांगू इच्छिते की हे जे वेगळ्या वसाहती आहेत ना, त्याच्यामध्ये लोअर क्लास आपण जो म्हणतो, सर्वसामान्य माणसं राहतात. त्यांना अगदीच हॉस्पिटलला एखादा माणूस ऍडमिट झालं तर सध्या आरोग्याच्या सेवा ह्या एवढ्या जास्त कॉस्टली झाल्यात की माणसाला त्या अफोर्ड नाही करू शकत. ते माणसं नाही अफोर्ड करू शकत 2-2 आणि 4-4 लाखाची बिलं. पण त्याच्यासाठी प्रशासनाकडनं सुविधा आहेत, यंत्रणा आहे, पण ती इतकी किचकट आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन किंवा सगळं इतकं जास्त आहे की ते पूर्ण करेपर्यंत मग तो माणसाला काहीतरी तोपर्यंत वेगळं झालेलं असतं. त्यामध्ये सुसूत्रता आणायची तुम्हाला.
ती वेळ कशी कमी करता येईल आणि ह्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या नागरिकांपर्यंत कशा पोहोचवता येतील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता एआयचा जमाना आहे. एआयचा पण वापर करणार तुम्ही? हो, नक्कीच करणार आहे आम्ही एआयचा वापर. आणि एआयचा वापर करून आम्हाला कसं लोकांना अवेअरनेस म्हणतो आपण, प्रत्येक गोष्टीचा अवेअरनेस जे लोकांमध्ये करता येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आमचा अजून एक प्रयत्न असा राहील की आपण जे म्हणतो जॉयफुल वर्ल्ड थ्रू फिनान्शियल फ्रीडम, म्हणजे आमचा प्रभाग आनंदी सुद्धा राहिला पाहिजे पण लोकांमध्ये फिनान्शियल फ्रीडम पण पाहिजे. प्रत्येक जण हा फिनान्शियली स्ट्रॉंग असला पाहिजे. हा प्रयत्न कसा करता येईल तो नक्कीच आम्ही करू. शेवटी या मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना नागरिकांना काय आवाहन कराल? मी नागरिकांना आवाहन करते की मी तुमचे सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे पर्सनल लेवलला येऊन माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक जे प्रभागात आता ज्या गोष्टी नाही आहेत उपलब्ध त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या आहेत पण ज्या चालत नाही आहेत, ज्या ऑपरेशनल नाही आहेत त्या ऑपरेशनल करून देण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. आणि मी केलेलं काम तुम्हाला इतकं आवडेल की पुढच्या वेळी तुम्ही स्वतःच मला साथ द्याल, मला तुमची साथ मागण्याची सुद्धा गरज लागणार नाही. असं काम मी करून दाखवेन. अतिशय महत्वाचा मुद्दा मनीषा शितोळे ताईंनी आपल्यासोबत व्यक्त केलेला आहे आणि फार महत्वाचा आहे. एक हेल्थ इंडेक्स असतो जागतिक, त्यामध्ये भारताचा क्रमांक फार 100च्या पुढे आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप महत्वाचा आहे. विकास तर महत्वाचा आहे, भौतिक विकास आणि जे इतर प्रश्न आहेत, आरोग्य असेल, ड्रेनेज असेल, पाण्याचा प्रश्न असेल, पार्किंगचा प्रश्न असेल, मात्र त्याच्या पुढे जाऊन माणसाची मानसिकता आणि तो किती खुश आहे, किती आनंदी आहे हे फार महत्वाचं असतं. आणि एका चांगल्या मुद्द्याला यांनी हात गाठलाय. बघूयात त्यांनी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करतात की नाही. पुढच्या 5 वर्षात जर त्यांना संधी मिळाली तर 5 वर्षाचा कामाचा त्यांच्या लेखाजोखा घेण्यासाठी लेट्सअप कटिबद्ध आहे आणि नक्की त्यांना आत्ता दिलेल्या आश्वासनाचे उत्तर मागेल. तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.